नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आता म्हणजे असं झालं की मला MPC करायची होती. तर MPC साठी म्हटलं चला आता प्रयत्न करूया आपण. म्हटलं आता माझं वय 30 आहे मित्रांनो. तर म्हणजे मी विचार करतो की MPC करूया म्हटलं आपण. आता बघा म्हणजे बऱ्याच वर्षापासून प्रयत्न पण करत होतो MPC साठी, पण MPC काही घेता आली नाही मला. तर सहज मला मित्र वगैरे बोलले होते एकदा UPC वगैरे देऊन बघ म्हणे. तर मी आपली UPC दिली होती आणि फर्स्ट आयटम म्हणजे ती एक्झाम दिली मी. त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटलं की नको, UPC म्हणजे खूपच हार्ड एक्झाम आहे. तेव्हा फक्त मित्रांचं ऐकून दिलं होतं मी. त्याच्यानंतर आता आठवलं मला की म्हटलं चला आता MPC देऊया म्हटलं आपण. मी म्हणजे 2013-14मध्ये फक्त विचार केला होता करूया असं MPC. पण ते क्लासेस वगैरे जॉईन वगैरे करा, ते म्हटलं माझ्याकडनं काही होणार नाही म्हटलं, जॉब पण आणि परत क्लासेस पण. तर मी विचार केला म्हटलं बघू आता पुढे. तर आता मी खरंच विचार केला की MPC करूया म्हटलं. आणि जे माझे मित्र असतील ना जे MPC UPC करत असतील, तर त्यांनी मला खरंच कमेंट्स करा आणि सजेस्ट करा मला जरा की MPC करायला पाहिजे का. आता म्हणजे काहीतरी वगैरे नाही आहे सोबत. हे बघा इथं ऑफिसच्या कामासाठी मी बाहेर आलो होतो. तर आता रिक्षा वगैरे करून मी परत ऑफिसलाच जातो आहे. तर म्हणजे MPC साठी अजून काय काय करायला लागेल आणि कुठली कुठली पुस्तकं वाचायला लागेल त्याच्याबद्दल मला कमेंट्स करा. आणि माझं आता 30 वय आहे, तर याच्यामध्ये म्हणजे करायचं की नाही MPC, तर याच्याबद्दल पण सांगा. तर आता म्हणजे थोडंफार वाटायला लागलं मला, म्हटलं खूप झालं प्रायव्हेट वगैरे, तर थोडं गव्हर्नमेंटमध्ये जाऊया म्हटलं. आता गव्हर्नमेंटमध्ये आपण ट्राय करूया म्हटलं. होईल का नाही माहीत नाही, पण गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करूया म्हटलं. माझ्याकडे आहेत मित्रांनो MPC UPCचे पुस्तकं वगैरे आहेत, अभ्यास वगैरे चालूच आहे. पण करू की नको म्हणजे थोडा मनामध्ये असं भीती पण वाटते की किती वर्ष जातील याला, किती वर्ष स्ट्रगल करायला लागेल, एक्झाम वगैरे क्लिअर वगैरे होणार की नाही, या सगळ्या गोष्टींची म्हणजे अशी मनामध्ये शंका आहे. कारण की मी MPC एकदाही दिली नाही मित्रांनो. आता बरेच मित्र माझे स्ट्रगल करत आहेत MPCसाठी. तर म्हणजे 1-2 जण झालेच सक्सेस त्याच्यामध्ये. तर मग मला महाराष्ट्रातील प्रत्येक आपल्या पोरांना सांगायचं की तुम्ही मला म्हणजे कमेंट्स करून सांगा की MPC मी नक्की करायला पाहिजे का. 30 वय आहे आणि मी कास्टमध्ये, तर मला म्हणजे मी अजून 5 वर्ष अजून देऊ शकतो म्हणजे एक्झाम. तर मला अजून काही थोडी माहिती पाहिजे. तर प्लीज तुम्ही कमेंट्स करून सांगा मला. कारण की गायत्री पण बोलत होती की तुम्ही पोलीस भरती वगैरे ट्राय करायला पाहिजे, MPC वगैरे एक्झाम वगैरे द्यायला पाहिजे. माझं मास्टर झालं आहे मित्रांनो, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. तर त्याच्यासाठी प्लीज तुम्ही माझं थोडं सजेस्ट करा की MPC कुठल्या प्रकारे देता येते, त्या वेकन्सी वगैरे कशाने, वेकन्सी वगैरे ते समजून जातात मित्रांनो. आता बघा ऑनलाईन गुगलवरती टाकलं की गुगलवरती आपल्याला समजून जातं म्हणजे जागा वगैरे किती निघतात, त्या गोष्टी जर आपल्याला समजून जातं. पण पुस्तकं वगैरे कुठले वाचायचे आणि क्लासेस जॉईन करणं गरजेचं आहे का MPCसाठी, तर ते पण मला सांगा. म्हणजे जे आता काही असतील ना पोरं आपले पुण्या मुंबईमध्ये, जे आता मुंबईत सहसा नसतात MPCवाले, तर MPC कुठे आपले पुण्यामध्ये खूप सारे असतात मुलं. तर त्यांना एकच म्हणणं आहे की प्लीज मला थोडं सजेस्ट करा तुम्ही. आणि मुंबईमध्ये राहून मी कुठले क्लासेस जॉईन करू शकतो, तर त्याबद्दल पण मला सांगा. हे बघा तुम्हाला इथं मुंबई पण दाखवतो. मुंबई म्हणजे आपला अंधेरीच आहे. तर तुम्हाला म्हणजे असं गाड्या वगैरे दाखवत बोलतोय मी. हा तर मित्रांनो मला हेच म्हणायचं आहे, मुंबईमध्ये बघा MPCचे क्लासेस मला तर नाही वाटत की जास्त प्रमाणात वगैरे असतील असं. कारण की आणि जॉब करून आणि परत क्लासेसला जाणं थोडं म्हणजे डिफिकल्ट होईल मला. तर त्यासाठी सांगा की मी घरी राहून किती तास अभ्यास करू शकतो, परत कुठली कुठली पुस्तकं वाचू शकतो. तर पुस्तकांची प्लीज जर कुणाकडे लिस्ट असेल ना तर मला नक्की सांगा तुम्ही. कारण की आहेत म्हणजे माझ्याकडे असे 7-8 पुस्तकं आहेत, तरी ते वाचन चालू आहे. पण सहसा जसा आपल्याला म्हणजे पाहिजे असेल ना, ते पुस्तकांचा जो सेट पाहिजे असेल ना, तो मला भेटत नाही आहे. तर ठीक आहे, मी आता गुगलला वगैरे सर्च करतो आहे. मी आता म्हणजे मित्रांनो इथं मी आता सिग्नलला थांबलो आहे, या सगळ्या गाड्या वगैरे थांबल्या आहेत. तर मी आता गुगलला वगैरे सर्च करतो, तिथं पुस्तकांची लिस्ट वगैरे येते. पण ते म्हणजे वेगळंच कुठले पुस्तकं येतात ते. पण त्यापेक्षा मग मला जर असं कोणी सजेस्ट करणारा जर भेटला ना, जर सांगेल ना मला, तर मी नक्की ते पुस्तकं वगैरे विकत घेईल आणि परत अजून अभ्यास करायला सुरुवात करेल मी. आणि MPC UPCच्या पुस्तकं होते माझ्याकडे, पण आता त्याच्यामध्ये अजिबात इंटरेस्ट राहिला नाही. ते UPCचं म्हणजे मी हिंदीमध्ये दिली होती, ती एक्झाम दिली होती हिंदीमध्ये.
आणि अभ्यास आपला मराठीमध्ये केला होता. आपला म्हणजे इंग्लिश वगैरेचा प्रॉब्लेम आहे, तर इंग्लिशमध्ये काही एक्झाम दिली नव्हती मी ती, तर ती पूर्ण हिंदीमध्ये होती ती. तर ती जाऊ दे, ते UPSCचा वेगळा भाग राहिला. आता मला प्लीज MPSCसाठी तुम्ही थोडा म्हणजे सपोर्ट करा. पुस्तकांबद्दलच सांगतो आहे मी. आणि घरी अभ्यास होऊ शकतो का, तरी याच्याबद्दल पण सांगा. आणि क्लासेस वगैरे जॉईन करणं, बघा मुंबईमध्ये तर शक्य नाही क्लासेस वगैरे जॉईन करणं. त्यासाठी मला घरीच कसा अभ्यास करता येईल आणि किती तास MPSCसाठी देता येतील, तर याच्याबद्दल प्लीज मला तुम्ही सांगा. आता गायत्रीचं माझं नेहमी डिस्कशन वगैरे चालू राहतं. आणि मित्रांनो, मी पोलीस भरती पण दिली आहे, असं नाही की पोलीस भरती नाही दिली आहे. आत्ताच आपली 2022मध्ये दिली होती मी पोलीस भरती. तर मुंबईलाच होती माझी पोलीस भरती. तर घाटकोपरला होता. ग्राउंड वगैरे माझं ते झालं, पण त्याच्यात काही क्लिअर झालं नाही. माझं ग्राउंड नाही क्लिअर झालं. मी अकॅडमी वगैरे जॉईन केली होती मित्रांनो. आपली प्रहार अकॅडमी आहे ना, ती प्रहार अकॅडमी वगैरे जॉईन केली होती. पण माझा पायाचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे मला त्या रनिंगमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. तर ठीक आहे, हा पोलिसांचा पण भाग वेगळा झाला. तर मला आता MPSCमध्ये म्हणजे आधीपासूनच इंटरेस्ट होता, पण जॉब वगैरे करत गेलो. त्याच्यानंतर लग्न वगैरे झालं, मग या गोष्टी सगळ्या पाठी राहत गेल्या माझ्या. तर आता म्हणजे परत मला असा तो जोश आला की चला बाबा आता MPSC करूया आपण, असं मला वाटतंय आता. तर प्लीज जरा कमेंट्स करून सांगा मला की मी करू की नको हे MPSC. करू की नको म्हणजे मी ठरवलंच आहे मित्रांनो MPSC करायचं. तुम्ही फक्त मला सांगा आणि पुस्तकांची लिस्ट पाठवा मला प्लीज.